आपलं इकडे स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. आता मी चालू केलं माझा ब्लॉग. कालचा मी ब्लॉग बनवला नाही, काय एवढा पाऊस पडत होता, मग ब्लॉग बनायचं माझी इच्छाच मिळालेली. आता आपण मासामध्ये आता इन्व्हिटेशन घेऊन आलो, इन्व्हिटेशन वाटायला. इन्व्हिटेशन देऊ जरा 5 मिनिटं मग मी इन्व्हिटेशन घेऊन आलो. उतरतो आता महालक्ष्मीच्या आईच्या इथे जाऊया, दर्शन घेऊया मस्त. आता इन्व्हिटेशन वाटतंय पण त्या कुठचे इन्व्हिटेशन घ्यायचंय. ऑल वाकोला तुम्हाला पण इन्व्हिटेशन. आता आपण निघालो आता दुसऱ्या लोकेशनला. आता आम्ही चाललो नूतन मालवणीमध्ये, म्हणजे आम्ही तिथं थर लावतो ना तिथे चाललोय. तुम्हाला पण दाखवतो मस्त वेगळं ना, आपण पण बघूया. तिथं थर तिकडे लावणार ना. आता 1 वर्ष आहे ना, म्हणजे 1 साल आहे ना. 1 साल बाकी आहे. 1 साल पण नाही रे, 65 दिवस बाकी आहे अंजीला आमच्या. आम्ही आता तिथेच चाललोय बघा. आम्ही इकडनं आता निघतोय. दत्त मंदिर आहे. प्लॅस्टिक पाळवला ते इन्व्हिटेशनचा पण आता दिलाय इन्व्हिटेशन. आता आपण नेक्स्ट इन्व्हिटेशन घ्यायला चाललोय नूतन बालवाडीमध्ये. तुम्हाला आता मागाशी इंट्रोला सांगितलं मी नूतन बालवाडीमध्ये चाललोय, बस बाकी नको. तो बघा माझ्या फॅन बघा असा हात डॉक्टर होता तो बघायला. आणि अजून आमचे माझ्या एरियामध्ये जेवढे फॅन झालेत ना तो माहिती पण नाही. चला बघा नूतन बालवाडी. दादा हे आमचे कोच अंडीचे. तुम्हाला कोचचा चेहरा तर दाखवला, आम्हाला आतमध्ये जायला भेटला नाही. कोचला आम्ही बाहेर दिला, बोलले सगळे पोरांना घेऊन येतो अंडीला. आणि आम्ही वाटतं उद्या आमचा भजन आहे, नाईट भजन तुम्हाला दाखवणार. आणि तुम्ही पण बोला मस्त वगैरे कसं भजन आहे. आमचे छोटे छोटे पोरच करतात. ढोलकी वाजक प्रसाद परब, गायक पियुष आणि बेंकर आहे. पियुष आहे, अजून कोण युगान बाबा बुए. पर्वत के राजा है वो, पर्वत के राजा बाबा. दूसरा नाम उनका ही है बुए में भाई. वो देखते ना उधर चालू होते, मालूम ना क्या क्या करते, तो चालू होते भाई. आजूबाजू देखते भी नाही. आपला 5वा लोकेशन आलेला आहे आता. 6वा सॉरी 5वा मात्र मी विसरलो. माझं 6वा लोकेशन आलंय. ऐसे छोटे छोटे देश में ऐसे बातें होते रहते सैन और क्या. चला आलो आपण 5व्या लोकेशनला. येते देऊ गाडी शिकवायला लागते मला कशी चालवायची. अजूनपर्यंत काही गाडी चालवती नाहीत. म्हणून त्याचा अजून 18 वय आहे ते पण गाडी चालवते. काय लायसन पण नाही. तर मला गाडी कोणी दिलेली त्यात माहिती. कोणी दिलेली गाडी? 20 वय आहे तुझा, तेव्हा तो गाडी दिली कोणी चालवायला. पण आता फिरून फिरून राम मंदिर मध्ये चाललोय. असा गोल गेलो आहे ना, असंच वापस आलो. आता आपण आता इथे जाऊ राम मंदिरला. आरती चालू आहे ना. नुसता गाड्या ओसून चालवत असतो, पेट्रोल तर काय टाकत नाही. पण ते इथे कावेरीमध्ये आलं. इथेच लय मोठा गरबा होतो. आता एवढा सामसूल आहे, आता कोण नसणार. हे आपली कावेरीची आई, कावेरीची आई. आणि इथे प्रसाद वाजत. पण आता आताच आरती संपले मस्त. आरती पण आता आताच संपले. आता 5-10 मिनिटं इथे पण गरबा चालू आहे बघा. आता गाडी जायला एवढी जागा आहे, नंतर गाडी जायला जागाच नाही. तर तुम्हाला आजचं क्लिप दाखवतो. काल मी आलेलो बनवायला, पण माझ्या इच्छा मिळाली म्हणून मी काय ब्लॉग काय बनवला नाही. कंटाळा आहे. एका जागेवर बसून मस्त इथे बघत होतो. आज आपण ब्लॉग केल्यावर आपण चालू बघूया. आता आपण ना जसं मी दाखवते गाडी चालवते नाही, पब्लिकच्या अंगावर टाकतोय गाडी. बाप गाव चालवते ना, तो बोलतो गाडी चालवते नाही. तेव्हा गाडी कशाला हाताला बोललो गाडी नका घेऊ हातामध्ये. तेव्हा त्यांनी हातामध्ये गाडी घेतली. सांगा त्या तुम्ही कमेंट मध्ये पाठवा. बघा हातामध्ये आता बोलतो ब्लॉग बनवलं कसं लागलं. हा थँक्यू टू यार. चलो या आईला बोला, मी टू बोला. आता फायनली आम्ही आलो आता डेस्टिनेशनवर. आम्ही वाटून बिकून आल्या वाटतं एकच बाकी आहे आता. काय बोलतो तुझ्या कुठे गेलेला? आल्या कुणासोबत एकटा गेलेला की काय? आल्या फ्रेंड सोबत गेलेला. ठीक आहे जाऊ दे, तो फ्रेंड सोबत झालेला. आता आपल्या आरती चालू आहे. आता आरतीची 5-10 क्लिप घेऊया मस्त. एवढी क्लिप घ्या ना, 5-10 घेऊया. 2च क्लिप घेतो. तुम्हाला माहिती आहे मी किती हाय हाय. आपण फायनली आईचे ते आलोय बघा. आई आता पूजा करते. आज प्रसादीमध्ये रसमलाई ठेवले. आज सगळ्यांनी खावं. काय बोलतो कसं कसं आहे? मस्त मस्त ना, मस्त ना. आपला चिरंजीव बली हे बघा, गेल्या टायमाला आमच्या सोबत होता गरबा केल्याला. या टायमाला ते आपला भाव नाही. ते थोडं दुःख आहे.
म्हणजे आपल्या भावना तुझं दुःख तुम्ही पण या, आपण पण करतो आरती मस्त की आपला भाऊ आताच कामावरून आलाय. थकून आला बिनकर हा मग काय चावतो काय विमल भान परी शॉप जरा बोलायचं आहे नाही बोलायचं ना बस. चला आरती चालू आले आपण आता आरतीला जाऊया. चला मॅच होती. तू काल कुठं होता? म्हणून मॅच होती म्हणून मी बाहेर आलो नाही. कारण आपल्या भारत देशापेक्षा जास्त महत्त्वाचं काय नाही मला. आणि इंडिया पाकिस्तानची फायनल मॅच होती. त्यांना पुन्हा एकदा दाखवून द्यायचं होतं की बाप कोण असतो आणि बेटा कोण असतो. खूप आतुरतेने मॅच पूर्ण पाहिली काल आणि म्हणून मी बाहेर आलो नाही. काल मी पण नव्हतो तुला माहिती आहे का. अरे काय तेव्हा पाऊस पण मारला तर मला इंटरेस्टच नव्हतं त्या गरबामध्ये. पण आज मी नक्की येणार कारण आज आपल्या इकडे गरबा 12 वाजेपर्यंत आहेत. आणि आज खूप छान कलर आहे ॲक्च्युली. पिकॉक ग्रीन फार रेअर कलर असतो हा सगळ्यांकडे. आज आपल्या भावाने तेच घातलंय हे बघा. आणि पाहू शकते बघा डिझाईन बघा पॅटर्न बघा पॅटर्न बघा. हे पूर्णपणे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे. हे खूप असे हाचा कलर खूप रेअर भेटतो. कुठनं घेतला हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगेन. ज्याला कोणाला पाहिजे असेल असे टाईपचे कपडे जे मी घालतो त्यांनी नक्की कमेंट करावे. ओके बाय. आणि भाऊ आपला ह्यूज इन्व्हिटेशन देतोय कसला आधी ऐकूया कसला इन्व्हिटेशन देतोय सांगा की. अरे आपल्या व्ह्युअर्स लोकांना सांगा. तू सांगते बघ पाहू शकता. पावसाने पुन्हा वाट लावलेली आहे. आमच्या इथे नदी पडते हे बघा. आणि पावसामध्ये एकच मजा करते. आता गरबा संपला. आता दिवस संपला. दिवस गरबा काय आई गरबा पण संपला दिवस पण संपला. तर काय येत ना बाकी पावसाने पुन्हा वाट लावली. काय गरबा खेळला नाही. आणि मगाशी तुम्ही बघितलेला हा जसा मोरपिसी कलर होता आता हा झाले निळा पिसारा. निळा मोरपिसी. ते जाऊ दे. पुन्हा वाट लागली पावसाने पुन्हा भिजले. गरबा केला नाही. तू खूप काय मिस केला कारण आज एमजेचा दुसरा भाव DSG आलेला. कोण हा नवीन सुधाकर गुरव. पब्लिक पूर्ण आतुरते वाट पाहत होती 9 दिवस. जाऊ दे. तू गरबा केला मजा केला. चला आता ब्लॉग आपण एंड करूया. बाय बाय. फॉलो करा. पण आणि जसं मी बोललो ज्यांना कोणाला अशा प्रकारची पॅटर्नची डिझाईन अशा प्रकारे एम्ब्रॉयडरी वर्कचे शर्ट हवे त्यांनी माझ्या भावाला कमेंट करावे. आम्ही नक्की तुम्हाला त्याचा ऍड्रेस सांगू. बाय. चला बाय. ब्लॉग बंद करूया आता. चला हे पावसाने पुन्हा वाट लावली आज. ब्लॉग एंड बाय. चला नेक्स्ट ब्लॉग उद्या.